नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा. प्रश्न जे आहेत ते यातले स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 1 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन दरवर्षी कधी पाळला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 ऑगस्टला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 1 ऑगस्टला फुफ्फुसाच्या कर्करोगाचा दिवस असतो आणि हा दिवस लोकांना फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल जागरूक करण्यासाठी पाळला जात असतो. 1 ऑगस्ट या दिवशी स्वित्झर्लंडचा राष्ट्रीय दिवस सुद्धा असतो. ह्या दिवशी स्विस कॉन्फेडरेशनच्या स्थापनेची आठवण केली जाते आणि यावेळी स्वित्झर्लंडमध्ये बोनफायर आणि वेगवेगळे उत्सव देखील होतात. या व्यतिरिक्त 1 ऑगस्टला मुस्लिम वुमन्स राईट डे हा भारतामध्ये पाळला जातो. तर भारतामध्ये हा दिवस ट्रिपल तलाक विरोधी कायद्याशी संबंधित आहे आणि मुस्लिम महिलांच्या हक्कांवरती हा प्रकाश टाकणारा दिवस आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये जुडोमध्ये भारतासाठीचं पहिलं सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अस्मिता डे हिने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. अस्मिता डेने 2026च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये जुडोमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ती या स्पर्धेमध्ये सुवर्ण मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे यामुळे. आणि महिलांच्या 48 किलो गटामध्ये तिने ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि अंतिम फेरीमध्ये अस्मिता डेने कॅनडाच्या हायडी क्वाच हिला हरवलंय आणि सामना गोल्डन स्कोअरपर्यंत गेला होता, पण शेवटी अस्मिताने विजय मिळवलाय. आणि राष्ट्रकुल खेळ हा दर 4 वर्षांनी होणारा एक बहुक्रीडा कार्यक्रम आहे आणि हा 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून प्रथम आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, पहिले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोल्हापूर येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पहिले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे आणि हे संमेलन कोल्हापूरच्या राजश्री शाहू स्मारक भवनात होईल आणि याचे आयोजन सत्यशोधक इतिहास परिषद हे करत आहेत आणि संमेलनाचे अध्यक्ष हे साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस असतील आणि उद्घाटन शाहीर दिलीप सावंत यांच्या हस्ते होणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल हे संमेलन केंद्रित आहे आणि या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या वारशांचं जपणूक करणं असं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, फवारा UPI क्रॉस बॉर्डर पेमेंट कॉरिडॉर कोणत्या 2 देशांदरम्यान सुरू करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत आणि मालदीव या 2 देशांमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मालदीव आणि भारत यांच्यामध्ये फवारा UPI क्रॉस बॉर्डर पेमेंट कॉरिडॉर सुरू झाला आहे. फवारा म्हणजे मालदीवची झटपट पेमेंट सिस्टीम आहे आणि UPI म्हणजे भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPIचा फुल फॉर्म लक्षात घ्या, पहिला पॉईंट लक्षातच ठेवा. या नवीन माध्यमामुळे भारत आणि मालदीवमध्ये रिअल टाईम पैशांचे व्यवहार शक्य झालेले आहेत. व्यवहार मालदीवियन रुपिया या चलनात सुरू होतो आणि भारतामध्ये तो भारतीय रुपयांमध्ये जमा होतो.
ठीक आहे. आणि भारतामध्ये रक्कम थेट ग्राहकाच्या UPI सक्षम बँक खात्यामध्ये जमा होते. सुरुवातीला ही सोय बँक ऑफ मालदीव आणि मालदीव्स इस्लामिक बँक यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. आणि व्यवहार मोबाईल बँकिंग ॲपद्वारे होतात आणि त्यासाठी फवारा पेमेंट प्लॅटफॉर्म वापरतात. या कॉरिडॉरमध्ये पर्सन टू पर्सन म्हणजे P2P ट्रान्सफरची सोय देखील आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. स्वदेशी एक्स्ट्रीम वॉटर ग्रेड डिझेलचे लोकार्पण कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जनरल धीरज सेठ यांनी केले. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांनी XWG डिझेलचं लोकार्पण केलेलं आहे नुकतंच. आणि XWG म्हणजे एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल, वेदर आहे सॉरी, मी तिकडे मे बी वेगळं वाचलं. एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल जे विशेष थंड हवामानात तयार करण्यात आलेलं आहे. आणि XWG डिझेल भारतीय लष्कर आणि BPCL यांनी मिळून विकसित केलेलं आहे. आणि हे डिझेल 42 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत काम करतं. त्यामुळे अतिशय थंड भागातही वाहनं अडचणीत येत नाहीत, ही त्याची गुणवत्ता आहे. आणि भारतीय लष्कराच्या आत्ता वापरात असलेल्या वाहनांमध्ये कोणताही बदल न करता हे नवीन इंधन वापरता येईल. आणि XWG डिझेलमुळे जास्त थंड भागातील सैनिक हालचालींना सुलभता मिळते आणि ऑपरेशन वाहनांची उपलब्धताही वाढते. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या उपाययोजनेचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, संबल असं नाव आहे त्याचं. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मिशन शक्ती ॲप हा महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी खास बनवलेला डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आणि मिशन शक्ती ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. मिशन शक्तीमध्ये 2 मुख्य भाग आहेत. संबल म्हणजे महिला सुरक्षा आणि सामर्थ्य म्हणजे महिला सक्षमीकरण. संबल उपघटक महिलांच्या सुरक्षेवरती लक्ष केंद्रित करतो, तर सामर्थ्य उपघटक हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी असणारा घटक आहे. आणि या ॲपमध्ये वुमन हेल्पलाईन 181 उपलब्ध आहे. आणि आपत्कालीन मदतीसाठी 112 म्हणजे 112 हा क्रमांक आहे. ठीक आहे. आणि मिशन शक्ती ॲपमध्ये शी बॉक्स नावाचा विशेष मॉड्यूल देखील आहे. आणि एका ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या, कायदेशीर मदतीच्या, मानसिक आरोग्याच्या, पोषणाच्या आणि बाल संरक्षणाशी संबंधित सेवा उपलब्ध आहेत, ज्या की मिशन शक्ती ॲपमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती कधी जाहीर केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 30 जुलै 2026ला त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. अजिंक्य रहाणे यांनी 30 जुलै 2026 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्यांनी सर्व आंतरराष्ट्रीय प्रकारांतून संपूर्ण निवृत्ती जाहीर केलेली आहे. रहाणे यांनी 12 वर्षांची चमकदार आंतरराष्ट्रीय कारकीर्द आहे. आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8,414 धावा जमवल्या, 15 शतके झळकावलेली आहेत त्यांच्या पूर्ण काळात. आणि भारतासाठी 85 कसोटी सामने खेळताना त्यांनी 577 धावा आणि 12 शतके केलेली आहेत. आणि 2020-21मध्ये अजिंक्य रहाणे भारताचे कर्णधार होते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका 2-1ने जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम देखील या दरम्यान केला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. भारत आणि भूतान यांच्यात किती रकमेच्या लाईन ऑफ क्रेडिट करारावरती स्वाक्षरी झालेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 4,000 कोटी रुपये इतका. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारत आणि भूतान यांनी 4,000 कोटींच्या लोनचं करार थिम्पू येथे 31 जुलै 2026 रोजी केलेला आहे. हा करार एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि भूतानच्या अर्थ मंत्रालयात झाला. हा करार 5व्या भारत
भूतान विकास सहकार्य चर्चेदरम्यान झालेला आहे, जो 30 आणि 31 जुलै 2026 रोजी झाला. आणि या कराराची रक्कम भूतानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेशी जोडलेली आहे, जी 2024 ते 2029 या काळात चालणार आहे, भूतानची पंचवार्षिक योजना. आणि या लाईन ऑफ क्रेडिटचं मुख्य लक्ष ऊर्जा प्रकल्पांवरती आहे. आणि भारत आणि भूतानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेसाठी जवळजवळ 10,000 कोटींचे सहाय्य जाहीर केलेलं आहे यामध्ये. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9. महाराष्ट्रातील फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचा केंद्रबिंदू कोणता किल्ला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रायगड हा किल्ला आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्प सुरू होतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हा प्रकल्प हाती घेतोय आणि याचा मुख्य उद्देश आहे किल्ल्यांना थेट महामार्गांशी जोडणं. ठीक आहे. आणि रायगड हा या प्रकल्पाचा मध्यभाग आहे. रायगड ही पूर्वी हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिली आणि या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचा हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्यातील पर्यटन वाढीसाठी या कॉरिडॉरचं मोठं योगदान असणार आहे. आणि फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर मुळे गडकिल्ल्यांपर्यंत संपर्क व्यवस्था आणखीन मजबूत व्हायला मदत होणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10. 135व्या ड्युरंड चषकाचं उद्घाटन सामने कोणत्या शहरात खेळण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिलाँग येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा याचे. 135व्या ड्युरंड चषकाची सुरुवात 31 जुलै 2026 रोजी झालेली आहे. सुरुवातीला सामन्यासाठी शिलाँगने मेजबानी केली आहे आणि उद्घाटन सामना शिलाँग लँजॉंग FC आणि नांगकेश SS&CC यांच्यात झालेला आहे. आणि शिलाँगला सलग तिसऱ्यांदा ड्युरंड चषकाचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. आणि यावेळी मेघालयातील 3 क्लब पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेले आहेत. आणि ड्युरंड चषकामुळे मेघालयातील फुटबॉलला नवे व्यासपीठ मिळालेले आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11. 12वी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा पुरुष सांघिक अंतिम फेरीत भारताने कोणत्या देशाचा पराभव केलेला आहे? लक्षात ठेवा, 22वी राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा आणि पुरुष संघाने कोणाचा पराभव केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मलेशिया या देशाचा पराभव केलेला आहे भारताने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा प्रश्नाचे. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली येथे त्यागराज स्टेडियममध्ये पार पडली आहे. 30 जुलै 2026 रोजी पुरुष आणि महिलांच्या संघांच्या अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले. पुरुषांच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने मलेशियाला 3-2 पराभूत केलं आणि महिलांच्या अंतिम फेरीमध्ये भारताने मलेशियावरती 3-0 दणदणीत विजय मिळवला. हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. आणि भारताला विजेतेपदासाठी $10,000 अमेरिकन पारितोषिक मिळालं. आणि राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा दर 2 वर्षांनी होते आणि 2026ची ही 22वी आवृत्ती होती, याची लक्षात ठेवा आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. चीन, तिबेट आणि नेपाळ मध्ये आलेल्या भूकंपापैकी सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात नोंदवला गेला? तिन्ही देशांमध्ये एकत्रित भूकंपाचे धक्के जाणवलेत. ठीक आहे, म्हणून हा प्रश्न घेतलाय. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीनमध्ये सर्वाधिक धक्के जाणवलेले आहेत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 31 जुलै 2026 रोजी चीन, तिबेट आणि नेपाळमध्ये सलग भूकंपाचे धक्के बसलेत. ही माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजी म्हणजे NCSने दिलेली आहे. चीनमध्ये 4.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्याची खोली जवळजवळ 10 किलोमीटर इतकी होती. आणि याआधीही तिबेटमध्ये 4.3 रिश्टरचा भूकंप झाला. हे 4ही भूकंप
काही तासांच्या अंतराने आले आणि भूकंपाची खोली ही 10 ते 130 किलोमीटर दरम्यान होती. ही तीव्रता जास्त आहे आणि हिमालयीन भाग हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण प्रदेशांपैकी एक आहे, म्हणजे भारतातील. आणि भारतीय टेक्टॉनिक प्लेट उत्तरेकडे सरकत आहे दिवसेंदिवस आणि त्याची युरेशियन प्लेटशी टक्कर होते आणि म्हणूनच हिमालय तयार झाला आहे आणि प्लेट टकरांमुळे या भागामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. हे कारण आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 1 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर संपूर्ण पाहत चला आणि आजचे लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.